भारत इतिहास संशोधक मंडळ, भांडारकर इन्स्टिट्यूट आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळांच्या या 3 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पानिपत स्मृती दिनानिमित्त अमेरिकेतील एक तरुण इतिहास संशोधक मनोज दानी यांचे अस्सल चित्रातून पानिपतचा रणसंग्राम या विषयावर एका व्याख्यानाचे आज आयोजन करण्यात आले आहे. मनोज दानी खरं तर त्यांचा जन्म पुण्यातील, लहानपण पुण्यामध्येच गेलं. उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले आणि सध्या ते सॉफ्टवेअरमध्ये काम करत आहेत. मनोज दानी यांना मराठ्यांच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये फार मोठा रस आहे आणि या इतिहासाविषयीच्या आवडीतून त्यांनी युरोप आणि अमेरिकेतील शेकडो ग्रंथालय, म्युझियम यांना भेट दिलेली आहे. त्यांनी या संग्रहालयामधल्या मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित अनेक चित्रांचाही अभ्यास केलेला आहे. मराठ्यांच्या इतिहासामध्ये पानिपतच्या रणसंग्रामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 250 वर्षांपूर्वी पानिपतच्या समरभूमीवर मराठ्यांनी अब्दाली विरुद्ध संघर्ष केला. या युद्धामध्ये अब्दालीचा विजय झाला, परंतु मराठ्यांनी ज्या पद्धतीने त्याच्याशी संघर्ष केला याचा परिणाम युद्धामध्ये विजयी झालेल्या अब्दालीला, जी आपली महत्वाकांक्षा होती हिंदुस्थानामध्ये आपलं राज्य निर्माण करण्याची, ती महत्वाकांक्षा धुळीला मिळाली. पुन्हा पुन्हा हिंदुस्थानवर आक्रमण करून येणारा अब्दाली या युद्धानंतर त्याची झालेली प्रचंड हानी विचारात घेऊन पुन्हा दिल्लीपर्यंत येऊ शकला नाही. याउलट मराठ्यांनी फक्त 10 वर्षामध्येच पुन्हा उत्तर हिंदुस्थानावर आक्रमण करून दिल्ली आपल्या नियंत्रणाखाली आली. बिहारमध्ये पाटण्याला इंग्रजांच्या नजरकैदेमध्ये असलेला बादशहा शाह आलम याला दिल्लीमध्ये आणून तख्तावर बसवलं आणि अनेक वर्ष मराठ्यांनी दिल्ली आणि हिंदुस्थानचा कारभार पुन्हा पाहिला. परंतु दुर्दैवाने उत्तर हिंदुस्थानात पानिपताच्या त्या संघर्षानंतर मराठ्यांचे वर्चस्व काही काळासाठी हे कमी झाले. त्याचाच फायदा घेऊन इंग्रजांनी उत्तर हिंदुस्थानात आणि पूर्व हिंदुस्थानात आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पानिपतचा हा संघर्ष एकूण हिंदुस्थानच्या तत्कालीन इतिहासावर प्रभाव टाकणारा होता. मनोज दानी आपल्या या व्याख्यानातून पानिपतच्या या संघर्षाचं जसं महत्त्व पटवून देणार आहे, तसंच या पानिपतच्या संघर्षाशी संबंधित जगातली अनेक संग्रहालयातली दुर्मिळ चित्र आपल्यासमोर मांडणार आहेत. त्याचं काय महत्त्व आहे हे आपल्याला पटवून देणार आहे. आपण निश्चितच या व्याख्यानाचा लाभ घ्यावा आणि एका तरुण इतिहास संशोधकाने केलेलं हे संशोधन आपण समजून घ्यावं. आपल्याला त्यातून आनंद मिळेल. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रदीपदादा रावत यांचे मी आभार मानतो. कारण भारत इतिहास संशोधक मंडळासारख्या इतिहासाच्या क्षेत्रातल्या नावाजलेल्या आणि मानाच्या मोठ्या संस्थेकडून
पानिपत या विषयाबद्दल बोलण्याची मला जी संधी मिळाली, तो एक मोठा बहुमानच आहे असं मी समजतो. त्यामुळे ही संधी दिल्याबद्दल भारत इतिहास संशोधक मंडळाचे मी आभार मानतो. तसंच मंडळाचे चिटणीस श्री पांडुरंगजी बलकवडे यांनी मला पानिपतचा जमा खर्च उपलब्ध करून दिला आणि त्यावर काम करण्याची संधी दिली आणि वेळोवेळी मला आपला बहुमूल्य वेळ त्यांनी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल त्यांचेही आभार. तसंच हे व्याख्यान तुम्हाला जरी माझ्या नावावरती दिसत असलं, तरी माझ्यापेक्षा जास्त किंबहुना यावर इतर ज्या लोकांनी कामं केलेली आहेत, त्याचेही आभार मानणं इथे योग्य ठरेल असं मला वाटतं. तर सर्वप्रथम श्री सुधीरजी थोरात यांनी या व्याख्यानाची तांत्रिक बाजू सांभाळली आणि वेळोवेळी मला योग्य मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल त्यांचे आभार. तसंच भांडारकर संस्थेचे श्री कुलकर्णी आणि इतर टीम मेंबर्स यांनी आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे मेंबर्स यांनी हे व्याख्यान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जो तांत्रिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि शेवटचं म्हणजे माझे मित्र श्री प्रणव महाजन यांच्याबरोबर मी मराठा हिस्ट्री चॅनल यूट्यूबवर आहे त्याचे चालक. यांच्याबरोबर मी वेळोवेळी पानिपतबद्दल गेले कित्येक वर्ष चर्चा करत आलेलो आहे आणि त्यांच्या चर्चांचा मला या व्याख्यानात मांडलेल्या कल्पना मांडण्यासाठी खूप उपयोग झाला, तर त्यांचे आभार. आणि आमचे मित्र पराग पिंपळकरे, गुरुप्रसाद कानेटकर, सत्येन वेलणकर, रोहित सहस्त्रबुद्धे आणि प्रशांत सोमण आणि अभिजित मोहिरे हे कित्येक महिने आता झाले की आम्ही तसं नियमितपणे भेटतो आणि जो फारसी कागद हाताला लागेल तो वाचतो आणि या सगळ्यांचा ज्ञानाचा आणि संगतीचा मला जो फायदा झाला त्यामुळेच मी फारसी भाषेतलं हे काम करू शकलो. त्यांच्याबद्दल त्यांचे आभार. आणि सर्वात शेवटी श्री शिवचरित्रकार श्री गजानन भास्कर मेहेंदळे आणि आमचे फारसीचे सगळ्यांचे गुरु श्री राजेंद्र जोशी आणि त्यांना मदत करणाऱ्या डॉक्टर संगीता महाजन या सर्वांनी मला ही हस्तलिखितं वाचायला मदत केली आहे, त्याबद्दल त्यांचेही आभार. आता हे सगळे आभार मानून झाल्यानंतर आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. तर पानिपत याबद्दल मी सर्वात पहिल्यांदा जे वाचलं ते मला वाटतं की त्यावेळी साधारण 1993-94 साल असावं आणि त्यावेळी मी सर्वात प्रथम जे पुस्तक पाहिलं पानिपतवर ते होतं विश्वास पाटील यांची पानिपत ही कादंबरी. मला वाटतं साधारण 1988 साली विश्वास पाटलांनी ही कादंबरी बाजारात आणली आणि त्यानंतर ती फार गाजली होती त्या काळात आणि त्याचं नाव आजही मला वाटतं पानिपतच्या संदर्भात जर कोणी तुम्ही सामान्य मराठी माणसाला विचारलं तर तो तुम्हाला नक्कीच या कादंबरीचं नाव घेईल. तर ही कादंबरी मला त्यावेळी नवीन आलेली म्हणून 94 साली ती मला मिळाली होती आणि ती मला वाटतं साधारण 2 ते 3 दिवसात ती सबंध कादंबरी मी त्या वयात वाचून काढली होती आणि कादंबरी जरी 3 दिवसात संपली असली तरी तिच्यावरचं जे मनावरचं गारुड होतं ते बरेच महिने कायम होतं. आणि त्यानंतर माझ्या सुदैवाने मला आमची जी शाळा होती फिरोदिया हायस्कूल, तर तिथे आमच्याकडे एक सुसज्ज लायब्ररी होती आणि त्याच्यात मला आजही आठवतं एका कोपऱ्यात एक पुस्तकाचं कपाट होतं. त्या कपाटामध्ये फक्त इतिहासाचीच पुस्तकं ओळीनं ठेवलेली होती आणि त्या इतिहासाच्या पुस्तकात मला श्री सरदेसाई यांचं मराठी रियासत याचे सगळे खंड तिथे ते होते आणि मला पानिपत कादंबरी वाचून झाल्यानंतर या सरदेसायांच्या रियासतीचा भाग हाती लागला आणि तो मी त्याच वयात तो संपूर्ण वाचून काढला होता. त्यामुळे मला एका बाजूला पानिपतचं कादंबरीकार काय म्हणतात आणि एका बाजूला इतिहासकार काय म्हणतात याचं खूप लहान वयातच आधीपासून माझ्या डोक्यात ती गणितं पक्की बसली होती की शास्त्रीय दृष्ट्या किंवा एक
अभ्यासकांच्या नजरेतून पानिपत कसं दिसतं आणि कल्पनाचक्षूतून एका कादंबरीकाराच्या नजरेतून पानिपत कसं दिसतं, हे मला खूप लहान वयातच त्यावेळी जाणवलं होतं. पण कसं असतं ना, की आपल्याला बऱ्याचदा कुठल्यातरी गोष्टीचं आपल्याला मनावरती एक जादू चढते आणि आपल्याला त्यात खूप काही पुढे जाणून घ्यायची इच्छा असते. पण संधी मिळते, योग येतो आणि ती पुढे इच्छा फलद्रूप होते, असं फार क्वचित वेळा घडतं. तर पुढचा महत्त्वाचा टप्पा माझ्या पानिपत संशोधनातला असा, की मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असल्यामुळे ज्यावेळी जगात इंटरनेट क्रांती झाली, त्यावेळी जगातली सगळी संग्रहालयं, जसं ब्रिटिश लायब्ररी आहे किंवा फ्रान्समध्ये बिब्लिओथेक नॅशनल डी फ्रान्स आहे किंवा डच संग्रह आहेत, अमेरिकेत संग्रह आहेत, न्यूयॉर्कमध्ये मेट्रोपॉलिटन म्युझियम आहे, आखाती देशांमध्ये, अबुधाबीमध्ये, दुबईमध्ये, सौदी अरेबियामध्ये असे अनेक ठिकाणी जगभरात आपल्या दख्खनच्या इतिहासाचे, मराठ्यांच्या इतिहासाची साधनं विखुरलेली आहेत. ही सगळी साधनं मागच्या काही वर्षांमध्ये इंटरनेटवर म्हणजे आंतरजालावर उपलब्ध आहेत आणि योग्य त्या अभ्यासकांना ती मिळायला लागली. तर हा एक फार महत्त्वाचा भाग आहे, की जेणेकरून मला पानिपतबद्दल नवीन माहिती शोधणं किंवा त्यातून काही नवीन निष्कर्ष काढता येतात का पाहणं, हे खूप सोपं झालं. कारण तुम्हाला तिथे प्रत्यक्ष जायची गरज नसते ना. तुम्हाला इंटरनेटवर या सगळ्या साधनांचं तुम्हाला कॅटलॉगिंग किंवा त्यांचे पत्ते किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर ईमेल पाठवून या गोष्टी मागवू शकता. तर ही एक नवीन प्रकारची क्रांती जी मागच्या 15-20 वर्षात झालेली आहे, त्याचा एक मोठा भाग होता, की ज्या करून मला पानिपतबद्दल पुढे संशोधन करता आलं. तर सांगायचा भाग असा, की आपल्याकडे काही संशोधक याचा फायदा करून घेतात. म्हणजे डॉक्टर उदय कुलकर्णी आहेत, ते इंटरनेटवरून वेगवेगळ्या गोष्टी शोधून आपल्या पुस्तकात छापत असतात किंवा आमच्या मित्रपरिवारापैकी आशुतोष कोतनीस आहेत किंवा अजून 1-2 जणही आहेत. आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही म्हणून, पण असे अनेक लोक आता या क्षेत्रात पडून त्यातून नवीन-नवीन गोष्टी शोधतायत आणि ही मोठी अभिमानाची आणि चांगली गोष्ट आहे. तर पानिपतकडे मागे वळून पाहताना अजून महत्त्वाचा योग माझ्या आयुष्यात आला, तो म्हणजे शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे गुरुजी यांनी मला ज्यावेळी डंकन आणि फोर्ब्स याचं पर्शियन ग्रामर हे पुस्तक ज्यावेळी हाती दिलं आणि म्हणलं, की हे तू स्वतः शिकायचं आणि या पुस्तकातून शिकायचं. त्यावेळी तो एक माझ्या मते फार महत्त्वाचा क्षण होता, की त्यातून मला स्वतःहून ती फारसी भाषा शिकावी लागली आणि त्या ज्या यातनातून मला जावं लागलं, त्यामुळे मला एक वाचण्याची सवय लागली आणि स्वतःहूनच त्या शब्दांशी झगडत त्यातून अर्थ काढणे, त्याचा अर्थ लावणे, मराठीत त्याचं भाषांतर करणे, हे ज्या सगळ्या नंतरच्या क्रिया होत्या, त्याची मला सवय झाली. तर या सगळ्या ज्ञानातून माझी पूर्वतयारी ज्यावेळी पूर्ण झाली, त्यावेळी मग मला जशी-जशी फारसी साधनं मिळत गेली, तशी-तशी मी ती वाचत गेलो आणि त्यांचा अर्थ लावत गेलो आणि आपल्या ज्ञात इतिहासात त्यांची जागा काय हेही मी ठरवत गेलो. तर आपल्याकडे पानिपतविषयी श्री सेतुमाधवराव पगडी यांनी फार मोठं काम करून ठेवलेलं आहे. त्यांच्या काळात त्यांना ज्या काही फारसी साधनांचा ॲक्सेस मिळाला, त्यांनी ती साधनं मिळवली, वाचली आणि समग्र पगडी या ग्रंथात ती छापलेलीच आहेत. पण पानिपत विषयी त्यांचं आणि फाटक यांचं पानिपतचा रणसंग्राम नावाचं पुस्तक त्यांनी साधारण 50 वर्षापूर्वी प्रसिद्ध केलंय. तर त्यात त्यांनी साधारण 15 ते 16 फारसी साधनं दिलेली आहेत. तर माझ्या संशोधनाच्या काळात मी त्यातली फारसी साधनं तिथे आहेत का हे पाहण्याचं ते एक मला मोठं मदतीचं साधन होतं. तर ज्यावेळी नवीन कुठलाही हस्तलिखित मिळत असे, त्यावेळी ते मी पगडींच्या अनुवाद तिथे आहे का, हे नेहमी तपासून पाहत असे. तर असं करता-करता माझ्याकडे आज एक चांगली गोष्ट सांगण्यासारखी आहे, की माझ्याकडे आज 4 ते 5 हस्तलिखितं अशी आहेत, की ती पगडींनी अनुवाद केलेली तर नाहीतच,
पण इतर कोणत्याही मराठी इतिहासकाराने त्या साधनांचा आजवर अभ्यास केलेला नाही आणि ती आजवर मराठीत काय इंग्रजीत पण अनुवादित नाही आहेत. त्यामुळे ती पूर्णतः अज्ञात आहेत. आणि त्यातून मराठ्यांच्या विषयी थक्क करणारी माहिती त्या साधनांमध्ये आहे. तर या सगळ्या साधनांचं अर्थ लावणं, अनुवाद करणं, इतर साधनांची त्याची सांगड घालणं आणि त्यांचं मुळात काय आहे, मराठीत काय आहे, लिप्यंतर करणं, हे सगळं काम मी गेली काही वर्ष करतोय आणि अ, पाहूया देवाच्या कृपेने काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी हे सगळं तुम्हाला मी एका मराठी पुस्तकात देईन, असा माझा मनोदय आहे. तर तो कितपत पुरे होतो ते आपण पाहूया. आज पानिपतबद्दल अभ्यास का करायचा? ही चित्र मी जे आज तुम्हाला दाखवणार आहे, ती का पाहायची? तर त्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट अशी, की आज जो आपण इतिहास पाहतो, तो मुख्यतः टीव्हीवरच्या मालिकांमधून, चित्रपटातून किंवा अशा नाटकांमधून अशा स्वरूपात तो आपल्यापर्यंत पोहोचतो किंवा मग कादंबऱ्यांमधून हा आपल्यापर्यंत पोहोचतो. आणि याच्यातलं जे चित्रण आहे इतिहासाचं, ते काही वेळा अगदी विकृत असतं. म्हणजे तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर बाजीराव मस्तानी तुम्ही पाहिलाय आणि नाचणारे बाजीराव आणि काशीबाई हे कितपत इतिहासाशी सुसंगत आहेत याचाही मला थोडासा धक्का बसतो, की अ, जे मराठी वीर आहेत ते लुगडी डोक्याला बांधून फेटे बांधत होते आणि तो त्यांचा एक प्रकारे अपमानच नाही का? असं चित्रपटात दाखवणं अविकृत प्रकारे किंवा अ, जे काही व्यक्तिरेखा इतिहासातल्या चित्रपटात दाखवतात, त्या ना इतिहासाशी प्रामाणिक असतात, ना कलेशी प्रामाणिक असतात, ना कादंबरीशी प्रामाणिक असतात. तर अशा प्रकारच्या युगात आपल्याला अ, निर्भय शुद्ध इतिहास काय होता, ते जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं आणि साधनांमधून आपल्याला जो इतिहास कळतो, तो वृक्ष, नीरस किंवा तपशिलाच्या रूपातच आपल्याकडे तो येतो. पण त्याही पेक्षा इतिहासाचं वेगळं अंग आहे, ते म्हणजे चित्र आणि चित्रांमधून आपल्याला समकालीन लोकांच्या दृष्टीतून ते कसे दिसत होते, कोणती शस्त्र होती, युद्धरचना कशी होती किंवा मग उदाहरणच घ्यायचं झालं तर मराठ्यांचा जरीपटका होता. तर तो जरीपटका कसा दिसत होता, हे आपल्याला त्या चित्रांमधून दिसतं. आणि दुसरी महत्त्वाची उदाहरणच द्यायचं झालं तर मराठ्यांचे जे हत्ती होते, त्या हत्तीच्या सोंडेवर पट्टा नावाची जी तलवार असते, ती अशी त्या सोंडेवर पुढे लावलेली होती. ही माहिती आपल्याला चित्रातच दिसते ना. आणि अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर दत्ताजी शिंद्यांकडे घोडदळ होतं, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण दत्ताजी शिंद्यांच्याकडे बंदूकधारी स्वार होते, हेही आपल्याला माहीत नसतं. तर हे सगळ्या माहितीची आहे, ही आपल्याला चित्रातून मिळते. तर अशी काही चित्रं आज आपण पाहणार आहोत आणि या चित्र पाहण्यातून तुम्हाला मराठे हे केवळ रानटी, लुटारू आणि खंडणी वसूल करणारे नव्हते, तर कलेचे आशीर्वादही होते आणि त्यांच्याकडून निर्माण केलेल्या या काही कलाकृती आहेत, त्या आज आपण या व्याख्यानात पाहणार आहोत. चित्रांकडे वळण्यापूर्वी अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा होता. तो असा की पानिपतबद्दल संशोधन करताना मला एक प्रश्न नेहमी पडला होता. तो म्हणजे की तो असा की आपल्याकडे इतके रणझुंजार आणि पराक्रमी आणि नक्षत्रमंडळ भेदून जाणारे सेनापती, भाऊ आणि त्यांना मदत करणारे जनकोजी शिंदे, दत्ताजी शिंदे आणि दिल्लीत हिंदूपत पातशाही स्थापनेची स्वप्न पाहणारे नानासाहेब पेशवे, हे सगळे इतके कर्तृत्ववान पुरुष होते. तर मुख्य मला प्रश्न असा पडला होता, की यांचे मनोरथ सिद्धीला का गेले नाहीत? म्हणजे आपण "अटके झेंडे लावले" ही गोष्ट सत्य आहे आणि यात कुठलाही दुसरा वाद नाही. पण आपल्याला ही अटक ताब्यात का ठेवता आली नाही? किंवा मग पुढे जाऊन आपल्याला दत्ताजी शिंदेंना दिल्ली का लढवता आली नाही? आणि त्याच्या पुढेही जाऊन मी म्हणेन, की सदाशिवराव भाऊंना पानिपतवर पराजय का पत्करावा लागला? कारण जर आपल्याकडे अत्याधुनिक गाड्यांचं तोफदळ होतं, त्यांच्याकडे चांगल्या बंदुका होत्या, त्यांची कवायती फौज होती आणि ह्या सगळे चांगल्या बाबी आपल्याकडे असताना नक्की काय बिघडलं?
हे माझ्या मनात त्या पानिपत कादंबरी वाचल्यापासून म्हणजे 93-94 सालापासून जो होता, तो तो प्रश्न आजही तसा कायमच आहे. पण माझ्या सुदैवाने मला फारसी साधनं, नंतर शत्रू पक्षातली साधनं काय म्हणतात, नंतर इतर मराठी साधनं काय म्हणतात आणि यांची जी एकत्रित सांगड घातली गेली ना, तर त्यातनं मला या महत्त्वाच्या प्रश्नांची थोडीफार समाधानकारक उत्तरंही मिळालेली आहेत. आणि मला वाटतं की पानिपतबद्दल ज्यांना उत्सुकता आहे, त्यांना मी जी नवीन माहिती सापडलेली आहे ती सादर करणार आहे. त्या 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 पाहून, ती माहिती पाहून त्यांनाही कदाचित त्यांच्या मनातल्या शंकांची उत्तरं मिळतील, अशी मला आशा आहे. तर पानिपतबद्दल तसं लिहिणं हे फार जुन्या काळापासून चालू आहे. म्हणजे पानिपत युद्ध झालं त्याच वर्षी पानिपतबद्दल लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे अगदी त्याच वर्षापासून पानिपतबद्दल लिहिण्याची परंपरा चालू झालेली आहे. आणि ती परंपरा एक काशीराज शिवदेव नावाचा एक ब्राह्मण होता. तो मूळचा दक्षिणेतला असला तरी तो अवधचे नवाब शुजाउद्दौला नवाब शुजाउद्दौला बहादूर असं तो आपल्या मालकांना म्हणतो. तर त्यांच्या पदरी तो बरीच वर्ष होता आणि त्याने त्याचं संबंध आयुष्य त्या अयोध्येच्या राज्यात काढलेलं आहे. तर हा काशीराज शिवदेव हा प्रत्यक्ष 14 जानेवारीच्या दिवशी रणांगणावर हजर होता आणि तो शत्रूच्या सैन्यात होता. त्यामुळे तो तसा सुरक्षित राहिला आणि त्याने आपल्या डोळ्यांनी जी हकीकत पाहिलेली आहे, ती जशीच्या तशी 19 वर्षांनी लिहून काढली आणि ती हकीकत आज काशीराजाची बखर म्हणून प्रसिद्ध आहे. तर त्यातले काही उतारे मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि मूळ फारसी हस्तलिखित जे आहे ते माझ्या हाती लागलं आहे आणि त्या मूळ फारसी हस्तलिखितात काही मजकूर आहे जो आजवर भाषांतरित झालेला नाही आहे. तोही मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर तो मुख्यतः माझा एक एक आधार आहे आणि दुसरा महत्त्वाचा आधार जो आहे, तो आहे म्हणजे महमूद अल हुसैनी अल मुन्शी अल जामी. म्हणजे महमूद अल हुसैनी हे त्याचं नाव आणि अल मुन्शी हा त्याचा पेशा आणि अल जामी हे त्याच्या गावाचं नाव. तर हा जो माणूस होता, हा अब्दालीचा अधिकृत इतिहासकार होता आणि त्याला अब्दालीकडून जे काही सरकारी दप्तर, जाहीरनामे, पत्र होती जी अब्दालीनं पाठवली होती, ती सगळीच्या सगळी याला उपलब्ध करून देण्यात आली होती. तर याने अब्दालीच्या कारकिर्दीचा अधिकृत इतिहास लिहिलेला आहे आणि हा इतिहास हा फक्त फारसी भाषेत आहे आणि त्याचं फक्त एकमेव हस्तलिखित आहे, जे रशियामध्ये आहे आज. तर हे हस्तलिखित माझ्या हाती लागलं आणि त्याचं इंग्रजी भाषांतर झालेलं नाही आहे, त्याचं मराठी भाषांतर झालेलं नाही आहे. हे सगळं भाषांतर मी करतोय आणि या भाषांतरात थक्क करणारी काही माहिती आहे मराठीच्याबद्दल. तर ही माहितीही मी आज वापरणार आहे. तर माझी जी आजची विधानं आहेत, ही या 2 संदर्भांवर अवलंबून आहेत आणि इतर ठिकाणी जिथे मी ज्यांचा संदर्भ घेईन, तिथे मी तो तुम्हाला नक्की सांगेनच. तर बेसिकली असं आहे की आपण या पराभवाची चर्चा खूप कमी करतो. म्हणजे आपण आपले विजय झाला किंवा पानिपत विजय दिन यात असंच गृहीत असतं की पराभवातही आपला विजय झालेला. पण त्याच्यापुढे जाऊन मी असं म्हणेन की हा पराभव नक्की का झाला? नक्की काय चुकलं? याचाही थोडीशी चिकित्सा माझ्या दृष्टीने आवश्यक आहे आणि ती मी करेन. तर पानिपतबद्दल नुसते विश्वास पाटील किंवा काशीराज किंवा यांनी लिहिलेलं नाही, तर तुम्हाला थोडीशी अज्ञात असलेली गोष्टही एक सांगतो, की पानिपतबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं आहे आणि मोठ्या अ, चांगल्या शब्दात त्यांनी ते लिहिलेलं आहे. तर सावरकरांचे शब्दच जर सांगायचं झाले, तर ते असे आहेत, की "सोनपत, पानपत तुमची आमची गेली पत, पातशहा हिंदूपत घ्या सूड. साप, विंचू, मुंगूस, पाल, मराठ्यांनो करा वार, मोगलांची तोडा ढाल. दिल्लीच्या बादशाहीचं पाडा रणात धूर आणि मग उत्तर क्रिया, आधी भाऊंचं सूड." असं सावरकरांची कविता आहे आणि त्यांचे शब्दही आहेत. तर त्यावरून सावरकरांनाही हा पराभव तसा झोंबला होता आणि त्यांनी या पराभवाचा सूड म्हणून ही मोगलांची बादशाहीच उठवून लावा, अशा अर्थाचं हे काव्य केलेलं आहे. तर मोठं सुंदर काव्य आहे. आपण आता पुढच्या चित्रांकडे वळूयात आणि
एकामागून एक ती पाहत जाऊयात आणि मी तुम्हाला त्याच्याबद्दल जी काही अप्रकाशित आणि महत्त्वाची माहिती आहे ती सांगत जाईन. तर पानिपतच्या स्वारीची सुरुवात होते ती मुळात रघुनाथराव पेशवे यांच्या अटकेच्या स्वारीपासून. आणि ही स्वारी फार महत्त्वाची आहे. कारण मराठी सत्ता कळसाला पोचली हे तर आहेच. पण जर अटकेची स्वारी झाली नसती तर पानिपतही उद्भवलं नसतं, हेही तितकंच खरं आहे. तर रघुनाथराव पेशवे जे होते त्यांचा विजय म्हणायला हवं, पण त्यांनी केलेली अव्यवस्था पाहता ते पुढच्या गोंधळाचं ते कारणही बनलंय हेही म्हणायला हवं. तर ही जी अटकेची स्वारी होती, ती रघुनाथराव पेशवे यांनी मल्हारराव होळकर आणि दिल्लीच्या बादशहाचा वजीर इमाद उल मुल्क यांच्या सल्ल्याने ती हातात घेतली आणि त्यावेळी तिथे सरहिंदमध्ये आदिना बेग खान नावाचा एक फौजदार होता आणि त्याच्या ताब्यात सरहिंदचा जिल्हा होता आणि त्याने राघोबा दादांना आणि सैन्याला पैसे कबूल करून तो लाहोर प्रांत जो आहे, तो अब्दालीचा मुलगा तैमूर शहा आणि त्याचा सेनापती जो जहान खान होता, त्यांना तिथून पळवून लावून तो प्रांत आपल्या ताब्यात घेतला. तर त्यावेळी राघोबादादांना सहज यश आलं आणि त्यांना असं वाटलं, की काय आता पठाणांमध्ये काही दम नाही आणि पठाणांनी दहशत खाल्ली आहे, असं राघोबांना तिथे वाटलं. आणि ते थोड्याफार प्रमाणात खरंही होतं. पण तो जय जो होता पानिपतच्या आधीचा, त्यातूनच मग अब्दालीचा पुत्र ज्यावेळी अशा दुरावस्थेत पळून गेला आणि मानहानीकारक पराभव त्याला आणि त्याच्या सेनापती जहान खानाला पत्करावा लागला. त्यामुळे हेही निश्चित झालं, की अब्दाली या गोष्टीचा सूड घेणार आणि त्यानुसार अब्दाली काही वर्षांनी पुन्हा उतरून आला आणि त्यातूनच दत्ताजी शिंद्यांचं वीरमरण उठवलं आणि त्यातूनच पुढे मग सदाशिवराव भाऊंना दत्ताजी शिंद्यांचा सूड घेण्यासाठी जावं लागलं. म्हणजे एका अर्थाने हे पानिपत जे सगळं उद्भवलं, हे अक्केच्या स्वारीतूनच उद्भवलं असं आपल्याला म्हणता येतं. तर तुम्ही इतका वेळ जे चित्र पाहताय, हे आहे राघोबा दादांचं चित्र. हे आहे सालारजंग म्युझियम इथून आणि आपल्या भारतात ते हैदराबादमध्ये आज आहे. तसंच या संदर्भात सावरकर काय म्हणतात हेही थोडंसं मजेदार आहे. सावरकरांनी एक हिंदी काव्य केलेलं आहे आणि त्यात त्यांची महत्वाकांक्षा आणि मराठ्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो, म्हणून ते मी थोडंसं सांगतो. तर सावरकर म्हणतात की सब फू है गोपाल की, उसमें अटक कहा, जिसके मन में अटक है वही अटक रहा. म्हणजे ज्यांच्या मनात अटक आहे तेच अटकणार ना. त्याच्या पलीकडची सगळी भूमी गोपालकी आहे आणि अलीकडचीही आहे. त्यामुळे मराठी सत्तांनी अटकच काय, जी काही नैसर्गिक अडथळे असते ते सगळे ओलांडून अगदी रूमशामपर्यंत आपलं राज्य न्यावं, असं सावरकरांची अपेक्षा होती, असं आपल्याला त्यातून दिसतं. आता आपण पुढचा भाग पाहूया. तो म्हणजे मराठ्यांचे वीर दत्ताजी शिंदे यांचं उदगीरच्या लढाईतलं एक चित्र आहे. ते आपण आता पुढे पाहूया. तर ही सगळीची चित्र मी तुम्हाला आज दाखवतोय, ही मी माझ्या पानिपत विषयीच्या इंग्रजी पुस्तकात छापलेली आहेत आणि ते पुस्तक आपल्याला मंडळात, भांडारकर संस्थेत किंवा ऑनलाईन आणि इतर पुस्तकांच्या दुकानांमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्हाला या चित्रांविषयी अजून जाणून घ्यायचं असेल किंवा ती चित्र आपल्या संग्रहात ठेवायची असतील, तर हे पुस्तक जरूर घ्या, असं मी तुम्हाला सांगेन. तर आता हे पहिलं जे चित्र आहे, हे आहे दत्ताजी शिंद्यांचं आहे आणि इथे आपल्याला दत्ताजी शिंदे जे आहेत, ते एका उंटाच्या पाशी उभे आहेत, असं आपल्याला दिसतंय. आणि हे आहे दत्ताजी शिंदे आणि त्यांच्याबरोबरचं जे बंदूकधारी पायदळ होतं, ते तुम्हाला दत्ताजी शिंद्यांच्या उजव्या बाजूला दिसतंय. आणि इथे दत्ताजी शिंद्यांच्यावरती रोशन खान आणि आदम खान यांनी वरून हल्ला केलेला तुम्हाला दिसतोय आणि ते घोड्यावर असले तरी दत्ताजी शिंदे आपल्या बंदूकधारी पायदळासह इथे लढताना दिसतात. म्हणजे मराठ्यांकडे इब्राहिम खानाचं पायदळ सोडून बंदूकधारी पायदळ होतं, हे आपल्याला या चित्रातून कळतं. आणि दत्ताजी शिंदे इथे आपल्या उंटांच्या जवळ उभे राहून ते रसदेचे उंट दिसतायत. तर तिथे पुढे काय व्यूहरचना करायची, हे दत्ताजी शिंदे इथे आपल्याला करताना दिसतायत. हे सिंदखेडच्या लढाईच्या वेळचं चित्र आहे 1757 सालचं. आणि हे जे आहे हे आत्ता आपल्या नॅशनल लायब्ररी ही दिल्लीला जिथे आहे, तिथे एक
तुझुके असफिया नावाचा निजामाच्या कारकिर्दीचा इतिहास आहे, जो तचल्ली अली शहा या इतिहासकाराने लिहिलेला आहे आणि त्यानं त्यातली चित्रही काढलेली आहेत. तर त्यातलं हे चित्र आहे आणि हे फार महत्त्वाचं चित्र आहे कारण दत्ताजी शिंद्यांचे चित्र फार कमी आहेत आणि रणभूमीत असलेलं मला वाटतं हे एकमेव चित्र आहे. तर हे दत्ताजी शिंद्यांचं फार महत्त्वाचं चित्र आपल्याला इथे दिसतंय आणि त्यातून आपल्याला दत्ताजी कसे दिसत होते, रणभूमीत कसे होते, हे आपल्याला इथे आढळून येतं याच्यात. तर अजून गमतीची एक गोष्ट मला फारसी इतिहासात आढळली, ती म्हणजे मराठ्यांच्या विषयी शत्रूने काय लिहिलेलं आहे. तर महमूद अल हुसैनी जो अब्दालीचा अधिकृत इतिहासकार होता, तो काय म्हणतोय? तर तो म्हणतोय की विस्तीर्ण अशा हिंदुस्थानातील उमदे आणि मातबर राज्ये जे होते, त्यांना प्रचंड लढाया आणि मोठी युद्धे करून, त्यांना आज्ञाधारक बनवून, खंडणी वसूल करून, त्यांच्या गळ्यात गुलामगिरीचे बंधन आणि आज्ञापालनाचा पट्टा बांधून त्यांना मराठ्यांनी वश केलेलं आहे. राजपुतांवर अशा प्रकारे विजय आणि ताबा मिळाल्यावर सर्व मराठ्यांचा प्रमुख आणि सर्व दक्षिणचा स्वामी असणारा बाळाजीराव याच्याकडे सैन्य आणि लष्कराचे बळ, सोने आणि चांदी, सत्ता आणि संपत्ती अजून जमली. मोझेसचा श्रीमंत मुलगा कारून आणि इजिप्तचे फॅरो याच्याप्रमाणे त्याने संपूर्ण हिंदुस्थानची जबाबदारी मल्हारराव याच्यावर टाकली होती. राजधानीच्या दारुल खिलाफत शहाजहानाबाद म्हणजे दिल्ली या जिल्ह्यावर त्याने आपला झेंडा उभारला होता आणि दिल्लीची सत्ता म्हणजे तो म्हणतो फारसी शब्द असा आहे तख्तोताज म्हणजे दिल्लीचा तख्तोताज त्याच्या मल्हाररावाच्या हवाली केला होता आणि दिल्लीच्या सरहद्दी त्याच्याकडे होत्या. दिल्ली तालुका म्हणजे तहसील, तर तहसीलच्या परिसरातील दौलत माल याच्यावर मल्हाररावाचा अंमल होता आणि त्याच्यासाठी त्याची नेमणूक केलेली होती. तर फारसी इतिहासकार काय म्हणतात हे इथे पाहणं महत्वाचं आहे. ते म्हणतात की मराठ्यांच्या ताब्यात दिल्ली आली होती असा याचा अर्थ होतोय आणि हे आपल्याकडचे कोणी मराठी इतिहासकार म्हणत नाहीयेत. तर अब्दालीचा चरित्रकार जो अधिकृत दप्तरातून पाहणूक करणारा जो होता तो महमूद अल हुसैनी अल जामी असं आपल्याला सांगतोय. तर दत्ताजी शिंद्यांच्या वीरमरणाच्या विषयी माझ्या हाती काही नवीन माहिती लागलेली आहे आणि ती माहिती मी तुम्हाला आता थोडीशी सांगणार आहे. तर त्याच्याबद्दल झालं असं की अहमद शाह अब्दाली ज्यावेळी आपल्या स्वारीसाठी भारतात उतरला त्यावेळी तो पहिल्यांदा सरहिंदला आला आणि सरहिंदला आल्यानंतर त्याने तिथून मराठ्यांना पळवून लावलं आणि मुलतानचे जे मराठ्यांचे सुभेदार होते तेही तिथून माघारी फिरले आणि त्या काळात लाहोरची जी सुभेदारी होती ती मराठ्यांची सुभेदारी साबाजी पाटील असं त्यांना फारसी साधनात म्हणलेलं आहे त्यांच्या हातात होती आणि अब्दाली ज्यावेळी आपल्या अफगाणिस्तानातून उतरून लाहोरवर आला त्यावेळी साबाजी शिंदे आपलं बळ कमी आहे हे पाहून मागे वळले आणि ते दत्ताजी शिंदे ज्यावेळी शुक्रतालला वेढा घालून बसले होते त्यावेळी त्यांना जाऊन ते तिथे मिळाले आणि अशा प्रकारे दत्ताजीला कळलं की अब्दाली येतोय आणि तो पंजाबमध्ये आधीच शिरलेला आहे. तर इथे प्रश्न असा येतो की दत्ताजी शिंदे ज्यावेळी पंजाबात नव्हते त्यावेळी साबाजी शिंद्यांनी अब्दालीचा मुलगा तैमूर शहा आणि त्याचा सेनापती जहान खान यांचा पराभव केलाच होता की. तर यावेळी आता नवीन काय घडलं तर यावेळी बदल असा घडला की अब्दाली स्वतः आला होता आणि त्याच्याकडे अधिक सैन्यही होतं आणि दुसरं असं की मराठ्यांनी तिथे जो अंमल केला होता ते मराठे एकटे नव्हते. तर तिथे मराठ्यांना शिखांची मदत होती, तिथे जो मोगल सुभेदार होता तो आदिना बेग त्याची मदत होती. पण आदिना बेग यावेळी ऑलरेडी मरण पावला होता त्यामुळे जालंधर भागातला जो मराठ्यांचा सपोर्ट होता तो गायब झाला होता आणि मराठ्यांना जे शीख सहाय्यकर्ते होते ते थोडेसे वेगळे पडले होते. तर यामुळे मराठ्यांनी लढाई दिली, शिखांनी लढाई दिली, पण त्यांना मराठे, शीख, मोगल अशी जी युती मागे तयार झाली होती ती तिथे नसल्यामुळे आणि अब्दालीचं सैन्यबळ जास्त असल्यामुळे यावेळी अब्दाली विजयी ठरला आणि साबाजी शिंद्यांना माघार घ्यावी लागली. तर साबाजी शिंदे माघार घेऊन आले आणि दत्ताजीला मग कळून आलं की आता आपल्याला नजीब खानाचा पराभव तर करता येत नाही. मग दत्ताजी मागे वळला आणि त्याने कुंजपुराला तिथे समद खान म्हणून होता आणि नजाबत खान नावाचे दोन रोहिले होते तर ते कुंजपुराला दत्ताजी वेढा घातला
आणि तिथे अब्दालीला नदी ओलांडता येणार नाही याची व्यवस्था दत्ताजीने करून ठेवली होती. पण ही बातमी जी होती ती नजाबत खानाने अब्दालीला कळवली आणि नजाबत खान म्हणला की आमची तुम्ही मुक्तता करा. आणि नजीब खानाची पत्रावर पत्र अब्दालीला जातच होती की तुम्ही लवकरात लवकर या आणि आम्हाला इथून मुक्त करा. तर अब्दालीला खरं वास्तविक पाहता दिल्लीपर्यंत यायचं काही कारण नव्हतं. पण नजीब खानाची पत्र आली म्हणून तो पुढे आला आणि त्याला तसं लाहोर आणि पंजाब आपल्या घशात घालून परत जाणं शक्य होतं. तरी पण तो तिथून पुढे सरकला. कारण त्याला एक चांगला बकरा मिळालेला होता. आणि हा नजीब खानाचा रोहिल्यांचा फोटो मी आता दाखवतोय. तर हे रोहिले सरदार ठिकठिकाणी उत्तर भारतात स्थायिक झाले होते. विशेषतः बरेली, अलीगड किंवा जो गंगा यमुनेचा दुआबाचा भाग आहे तो रोहिला खंड म्हणून आजही तिथे नाव आहे. तर त्या भागात ते होते. आणि तसे त्यांनी कुंजपुरा, नंतर पेशावर, अटक ही सगळी जी ठाणी होती तिथे हे अफगाण फौजदार मोगल बादशाहच्या वतीने होते. आणि जशी जशी मोगल बादशाही दुर्बळ झाली तशी यांनी मोगल बादशाहीची ठाणी एक एक करून ताब्यात घेतली होती. आणि आपला समधर्मीय आणि आपल्या जातीचा अब्दाली याला हे जवळचे होते. तर आपल्यावर ज्यावेळी मराठी संकट आणून पाहत होते त्यावेळी यांनी आपल्या मदतीसाठी अब्दालीला बोलावलं. आणि अशा रीतीने अब्दाली आणि मराठे यांचं अ, झुंज जुळून यायचा, झुंज घडण्याचा योग जुळून आला होता. तर याला कारण तसं काही नव्हतं. कारण फक्त तात्कालिक होतं पंजाबात. पण ते कारण दूर झाल्यामुळे पुढे काही यात होण्याची शक्यता नव्हती. पण आता यावेळी नजीब खान हा कली यात आडवा आला आणि त्यामुळे मराठ्यांना पुढे दिल्लीकडे आपलं मोर्चा वळवावा लागला आणि बचावात्मक भूमिका घ्यायला लागली. पण त्याआधी आपल्याला दोन गोष्टी सांगणं आवश्यक आहे. ते म्हणजे दत्ताजी शिंद्यांचा पराक्रम बोराडी घाटावरचा मोठा असला आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाचं मोल अमूल्य असलं तरी दोन मराठ्यांचे जे दोन योद्धे आहेत ते म्हणजे साबाजी पाटील शिंदे यांचं कर्तृत्व पण दत्ताजी इतकंच आहे आणि त्यांनी मोठा पराक्रम गाजवलेला आहे. तर 29 डिसेंबर 1760 म्हणजे मला वाटतं 9 जमा दिलावल 1163 हिजरी या दिवशी बुरिया नावाचं गाव आहे. तर त्या बुरिया गावाच्या बाहेर एक शहानहर होता. तर शहानहरच्या बाजूला दोन सपाट जमिनी दोन काठावर आहेत. तर तिथून 30,000 स्वार घेऊन साबाजी शिंदे पाटील यांनी अब्दालीवर हल्ला केला होता. आणि ही लढाई मराठी साधनात अगदी तुटक आहे. त्याचं एक ओळीचं वर्णन आहे. पण अफगाण साधनात यात 5 पानांचं याचं वर्णन आलेलं आहे. आणि एकच सांगतो की मराठे यावेळी अब्दालीपासून बाणाच्या अंतरावर म्हणजे फक्त 50 मीटर अंतरापर्यंत मराठे पोहोचले होते आणि मराठे तिथे पेंढाऱ्यांनी अब्दालीचं सामान तिथून लुटत होते. तर फारसी इतिहासकार आपल्याला म्हणतो की मराठी फक्त 50 फुटांच्या अंतरावर अब्दालीजवळ आलेले होते. आणि फारसी इतिहासकारांनी मोठं मजेदार तिथे विधान वापरलंय. तो म्हणतो की वटवाघळांनी कधी सूर्य पाहिला होता का? म्हणजे इथे वटवाघळ म्हणजे मराठे आणि सूर्य म्हणजे अब्दाली. तर सूर्याला इतक्या जवळून मराठ्यांनी पाहिलं होतं. म्हणजे मराठे केवळ 50 फूट नाही 50 मीटर अंतरावर आले होते. आणि तिथपर्यंत त्यांची मजल गेली होती. आणि या लढाईत जर संभाजी शिंदेना यश आलं असतं तर कदाचित त्यांना अब्दालीपर्यंतही पोहोचणं शक्य झालं असतं. तर असा संभाजी शिंदेचा मोठा पराक्रम आहे. आणि दुसरा त्या तोडीचाच पराक्रम म्हणजे जनकोजी शिंद्यांचा. तर जनकोजी शिंद्यांनी पानिपतवर पराक्रम गाजवलाच. पण याआधी त्यांनी मोठमोठ्या लढाया दिलेल्या आहेत अब्दाली विरुद्ध आणि सगळ्यात जास्त शिवाशाप हे शत्रूच्या जनकोजींच्या वाट्याला आलेले आहेत. त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की जनकोजींचा धाक हा शत्रूला कसा होता. तर जनकोजी हे नाव आलं की शत्रू तिथे जनकू जंग जुई सतीजा खोई म्हणजे जंगजुई म्हणजे लढाव आणि सतीजा खोई म्हणजे भांडखोर ही दोन विशेषणं जनकोजीला कायम लावलेली दिसतात. त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की फारसी इतिहासकार जनकोजी शिंद्यांना किती पाण्यात पाहत होते आणि त्यांना त्याचा किती दुस्वास होता हे तुम्हाला यावरून लक्षात येईल. तर पुराडी घाटाची पुढची हकीकत अशी की दत्ताजी शिंदे हे तिथे होते आणि जनकोजी आणि इमाद उल मुल्क यांनी आपली छावणी वजीराबाद इथे टाकली होती. आणि पलीकडच्या म्हणजे नदीच्या पूर्व किनाऱ्यावरती लोणी गाव आहे. गाझियाबादच्या आता शहरातच आता ते येतं.
तर लोणी गावात अब्दालीची छावणी होती आणि वझीराबाद पलीकडच्या पश्चिम किनाऱ्यावरती वझीराबाद इथे जनकोजींची छावणी होती. तर नदी काठावरती काही जुन्या पडक्या इमारती होत्या. तिथे तोफखाना ठेवून आणि चांगला सैन्याचा भक्कम बुरुज आणि आरा बांधून अशी शिंद्यांची छावणी त्यावेळी होती. तर यावेळी नजीब खान आणि समद खान यांनी पहिल्यांदा हात वर केले, की आम्ही पहिल्यांदा नदी ओलांडणार. आणि यावेळी डिसेंबर-जानेवारीचा महिना असल्यामुळे यमुना नदीला फारसं पाणी नव्हतं आणि यमुनेच्या पात्राची रुंदी तिथे फार तर 100-200 मीटर आहे. म्हणजे बंड गार्डनच्या पुलाच्या एका काठावरून दुसऱ्या काठाकडे पाहिलं तर साधारण मुठा नदीची रुंदी तिथे साधारण 183 मीटर आहे. तर तेवढंच अंतर तिथे होतं आणि ती काय फार मोठी रुंदी नाही. तर नदीला फार कमी पाणी होतं आणि रोहिले समद खान आणि नजीब खान यांचे जे रोहिले होते त्यांनी पहिल्यांदा नदी पार केली. आणि हे रोहिले नदी पार केल्यामुळे जिथे कपडे ओले झाले होते, ते कपडे त्यांनी उन्हात वाळत टाकले आणि आपला हात-पाय धुवू, नदीत टाईमपास कर, असे रोहिल्यांच्या हरकती तिथे चालल्या होत्या. तर मराठ्यांनी ते पाहिलं आणि एकदम रोहिल्यांवर हल्ला केला आणि अब्दाली कबुतराच्या रंगाच्या म्हणजे करड्या रंगाच्या, निळ्या रंगाच्या घोड्यावर स्वार होता आणि त्याने पलीकडच्या काठावरून पाहिलं, की मराठी रोहिल्यांना हल्ला करतायत आणि या रोहिल्यांचं काही लक्ष नाहीये. तर अब्दालीने मग लगेच हुकूम केला, की शहावली खान जो त्याचा वजीर होता, त्याला तो म्हणला, की आपला तोफखाना नदीच्या किनाऱ्यावर आणा आणि नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरून जे मराठे पूर्व बाजूला आहेत त्यांच्यावर जंबुरकांचा मारा करा. असा हुकूम शहावली खानाला दिला आणि या जंबुरकाच्या माऱ्याखाली मराठे मागे फिरले. कारण मराठ्यांकडे यावेळी तोफखाना नव्हता. मराठे फक्त भाले आणि तलवारीने लढत होते आणि आपल्या घोडदळाच्या मदतीने ते रोहिल्यांना मागे लोटत होते. तर यावेळी दत्ताजी शिंदे इकडे-तिकडे फिरत होते असं शत्रूच्या सदनांमध्ये आलेलं आहे आणि या जंबुरकाचा जो गोळा होता, तो दत्ताजी शिंद्यांना लागला आणि दत्ताजी शिंदे घोड्यावरून खाली आले आणि रोहिल्यांनी लगेच पुढे होऊन त्यांचं डोकं कापलं असं फारसी साधनांमध्ये आलेलं आहे. तर मराठी साधनही याला जी अस्सल पत्र ज्यावेळी लिहिली आहेत ती दुजोरा देतात. त्यामुळे दुर्दैवाने बखरीत केलेलं वर्णन जे आहे, की बचेंगे तो और भी लढेंगे जे हे वर्णन आहे, हे कल्पनेने केलेलं आहे आणि त्याला मूळ साधनांमध्ये पुरावा नाहीये. आणि तसं कादंबरीकारांच्या दृष्टीतून ते कितीही नाट्यमय वाटलं, तरी तसा प्रसंग प्रत्यक्षात झाला असण्याची शक्यता नाहीये. कारण असं आहे ना, की तुम्ही विचार करा, की दत्ताजी शिंदे घोड्यावरून खाली आलेले आहेत. तर कोणीही शिंद्यांच्या सैन्यातली लोकं त्यांना मदतीला धावतील ना आणि त्यांना ते घोड्यावरून बसवून दुसऱ्या घोड्यावर बसवून सुखरूप मागे काढतील. कारण याच युद्धात जनकोजी शिंद्यांना अशाच प्रकारे मराठ्यांनी वाचवून मागे आणल्याचं उदाहरण आहे. तर असं होणारच ना. तर दत्ताजींच्या बाबतीत हे झालं नाही कारण दत्ताजी जसं घोड्यावरून खाली आले, तसेच लगेच दत्ताजींना तिथे त्यांनी रोहिल्यांनी पुढे येऊन त्यांचं डोकं कापलं. त्यामुळे हा संवाद जो आहे तो व्हायला जो वेळ पुरेसा होता तो झालाच नाही आणि दत्ताजींचं डोकं नदीच्या पलीकडे नेऊन अब्दालीच्या पायाशी रोहिल्यांनी नजर केलं. त्यामुळे यात जो संवाद होता कुतुबशहाबरोबर तो व्हायची संधी नव्हती आणि तेवढी जर वेळ संधी जर असती तर मराठ्यांनी दत्ताजींना नक्की सोडवलं असतं असं मला वाटतं. त्यामुळं हा प्रसंग काल्पनिकच मानायला हवा. आता एक उदाहरण सांगतो, की कादंबरीकारांनी बोलता-बोलता कशी चूक केली आहे, की विश्वास पाटील एका अर्थाने माझे गुरु म्हणजे पानिपत त्यांच्या कादंबरीतून मी पहिलं वाचलं. त्यांनी बोलताना एका ठिकाणी सांगितलं, की दत्ताजी शिंद्यांना जो वीर त्याच्यावरती 260 जखमा होत्या. आता 260 जखमा दत्ताजींच्या अंगावर नव्हत्या, कारण सगळी साधनं आपल्याला सांगतात, की त्यांना 2 जखमा झाल्या होत्या आणि त्यामुळे एका जखमेमुळे ते घोड्यावरून खाली आले होते आणि ती जंबुरगाची जखम होती. तर 260 जखमा होण्यासाठी दत्ताजींनी हातगाईची लढाई करायला हवी ना आणि तेवढी हातगाईची लढाई करण्याइतकी संधी त्यांना नव्हती कारण 260 जखमा व्हायला 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं किमान लढाई तिथे व्हायला हवी ना. तर तशी लढाई तिथे झालेली नव्हती. तर विश्वास पाटलांनी पानिपतच्या मुख्य युद्धामध्ये म्हणजे संताजी वाघ नावाच्या वीराचं शव त्यांनी आणलं होतं. त्यावेळी त्याला काहीतरी एक अनेक जखमा असलेलं शव काशीराजाने त्यावेळी ते आणलेलं होतं आणि त्याचा रेफरन्स दत्ताजी शिंदेच्या बरोबर विश्वास पाटलांचा गोंधळ होऊन त्यांनी ते तसं म्हणलेलं आहे. पण इतिहास सांगताना हे नेहमी फार सावध राहावं लागतं ते याच्यासाठी कारण आपण कदाचित अवश्यसनीय तपशील वापरू शकतो पण त्याच्याही पुढे जाऊन कधी-कधी कादंबरीकार यात घोळ करतात आणि त्याच्याही पुढे जाऊन चित्रपटकार त्याच्यातही घोळ करतात. त्यामुळे मूळ इतिहास हा फार काळजीपूर्वक आणि फार
डोळ्यात तेल घालून वाचला पाहिजे, अर्थ लावला पाहिजे असं मला वाटतं. आता हे पुढचे चित्र आपण थोडंसं थोडक्यात पाहूया. हे आहे उदगीरच्या लढाईचं आणि इथे आपल्याला फार महत्वाची काही काही गोष्टी दिसत आहेत. ते म्हणजे सगळ्यात वरती जो आहे तो जरीपटका, त्रिकोणी आकाराचा भगवा ध्वज आणि त्याला सोन्याची जी जरी लावली आहे ती जरी लावलेली आहे तिथे आणि ते एक हत्तीवरती ते निशाण आहे. आता हाच मराठ्यांचा फेमस जरीपटका आणि हा तो आपल्याला चित्रात कसा दिसत होता ते आपल्याला कळून येतं. आणि युद्धाच्या वेळी तो कसा नेत असतील हत्तीवरून याचंही आपल्याला एक उदाहरण इथे चित्रात दाखवलेलं दिसतं. हेही चित्र तुझुके असफिया मधलं आहे. हैदराबादचा तजल्ली अली शाह त्याने काढलेलं आहे. नॅशनल म्युझियम दिल्ली इथे चित्र आज आहे. यात आपल्याला अजून महत्वाची गोष्ट दिसते की हत्तीच्या सोंडेवरती आपण पट्टा तलवार आहे ती घातलेली आहे आणि त्याने शत्रूचे काही स्वार जखमी झालेले आहेत ते आपल्याला दिसतं. आणि मराठी स्वार भालांनी, तलवारींनी आणि बंदुकांनी इथे आपल्याला हल्ला करताना दिसत आहेत. तर इथे हत्तीत अंबाऱ्या लावलेल्या आहेत. अंबाऱ्यांमध्ये सदाशिवराव भाऊ, नंतर नानासाहेब पेशवे, विश्वासराव, भाऊसाहेब, रघुनाथराव असे सगळे मराठ्यांचे खंदेवीर इथे आपल्याला उदगीरच्या रणभूमीवरून दिसत आहेत. तर हे ते फार महत्वाचं उदगीरचं चित्र आहे आणि हे पाहून आपण आता पुढच्या चित्राकडे वळू. हे चित्र आहे मराठ्यांचं सैन्य ज्यावेळी पानिपतमध्ये निघालं त्यावेळी ते कसं निघालं असावं त्याचं तुम्हाला या चित्रामध्ये थोडीशी कल्पना येईल आणि हे चित्रात आपण पाहूया. आता पानिपतच्या मुख्य युद्धाकडे बघूया कारण वेळ थोडा कमी उरलेला आहे. तर पानिपतच्या या युद्धाच्या आपण एक चित्र आता अब्दालीच्या बाजूचं पाहणार आहोत की अब्दाली पानिपतच्या युद्धाला तयार होऊन कसा बाहेर पडला होता. हेही चित्र तुझुके असफिया मधलं आहे. नॅशनल म्युझियम, नॅशनल लायब्ररी दिल्ली इथलं आहे. आणि आपल्याला काशीराजाच्या लिखाणातून कळतं की ही सैन्य कशी उभी राहिली होती, कोणाच्या बाजूला काय होतं याचे तपशील तुम्हाला मी मराठी पुस्तक जे प्रसिद्ध करण्यात त्यात मिळतीलच. पण एकच सांगतो की काशीराज म्हणतो की मराठे शर्करू म्हणजे पूर्वेकडे तोंड करून उभे होते आणि अब्दाली हा मगरेबरू म्हणजे पश्चिमेला तोंड करून उभा होता. आणि आपल्या इतिहासकारांना हे अनेक काळ कोडे पडलं होतं की ही पूर्व पश्चिम लढाई झाली कशी, कारण ही लढाई वस्तुतः उत्तर दक्षिण हवी होती. तर ह्याचंही उत्तर आहे कारण त्या दिवशी सूर्य जो होता तो पूर्णतया उत्तरायण दक्षिणायन यामुळे सूर्याची जी जागा होती ती अशी होती की सूर्य हा मुळात एक्झॅक्ट पूर्वेला कधीच उगवत नाही. तर 14 जानेवारी 1761 या दिवशी सूर्य हा मुळात दक्षिणेकडे कललेला होता आणि तो 45 अंशाचा कोन करून मूळ जी आपण पूर्व दिशा नकाशात पाहतो त्याला 45 अंशाचा कोन करून होता. त्यामुळे यावेळी मराठी सैन्याने पूर्वेला तोंड करणं अगदी सहज शक्य आहे आणि अब्दालीचं तोंड पश्चिमेला करणं हे सहज शक्य आहे. कारण त्या दिवशीच्या ज्या दिशा होत्या त्या आणि आजच्या नकाशातल्या ज्या दिशा होत्या त्या या वेगवेगळ्या आहेत. ही गोष्ट इतिहासाचा अभ्यास करताना मला लक्षात आली आणि मी ती सविस्तर पुस्तकात देणारच आहे. त्यावेळी आपण ते नक्कीच पाहूया. पण आपल्याला या काशीराजाच्या वर्णनातून ही सैन्य कशी उभी राहते ते कळतं
आणि आता आपण हे अब्दालीचं जे सैन्य आहे ते मराठ्यांचे सैन्य निघालं याची बातमी आल्यानंतर जसं होशियार होऊन पुढे सरकायला लागलं त्या त्या पोझिशन मध्ये आपल्याला हे अब्दालीचं सैन्य दिसतंय. तर याचं आपण एक चित्रफित थोडीशी पाहूया आणि मग पुढे या चित्राबद्दल बोलूया. आणि हे शेवटचं जे चित्र आहे हे फार महत्वाचं आहे, कारण हे आपल्याला दाखवत आहे की भाऊंच्या छावणीभोवती खंदक कसा होता. भाऊंचा घोडा जो भाऊंच्या विना परत आलाय तो आपल्याला इथे दिसतो. भाऊंची वाट पाहणाऱ्या पार्वतीबाई याही आपल्याला इथे दिसतात. तर हे चित्र आधी पाहूया आणि मग मी तुम्हाला या लढाईचा अंत कसा झाला ते थोडक्यात सांगतो. तर या युद्धाची जी रणधुमाळी उडली त्याचं वर्णन करायला मी काशीराजाचे शब्द वापरणार आहे. आणि काशीराज म्हणतो की ज्यावेळी विश्वासराव आणि भाऊसाहेब यांनी शहाबली खानाच्या दळावर जो मुख्य हल्ला केला त्यावेळी काशीराज म्हणतो की, फारसीत म्हणतो अर्थात की, बाजारे जदो खुर्द म्हणजे युद्ध, बाजारे जदो खुर्द म्हणजे युद्धाची आग इतकी गरम झाली की चुनान गरम शुद के जमीनो आसमान बनजर नमी आमद, चष्मे फलक व मुआयनाए इन्हाल खबर की दाश्त. म्हणजे तो म्हणतोय की युद्धाची धग एवढी होती की आकाश आणि पाताळ नशिबाच्या डोळ्यांना दिसेनासं झालं. तर या परिस्थितीची काय खबर द्यावी, इतकं भीषण युद्ध झालं. आणि जवळजवळ 10,000 स्वार आणि 7-8 हजार प्यादे, 1,000 उंट एवढं सैन्य शहा अली खानाकडे होतं.
आणि त्याला समुद्राच्या पाण्याप्रमाणे मराठ्यांनी गिळून टाकलं. वजिराचा चुलत भाऊ अताई खान मारला गेला आणि जवळजवळ 3,000 दुराणी स्वार मराठ्यांच्या तीक्ष्ण तलवारींची शिकार बनले. म्हणजे तेगे बेदरेग असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. तेग म्हणजे तलवार, बेदरेग म्हणजे तीक्ष्ण. तर असे हजार सवार दुरानी इल्फे तेगे बेदरेग मराठा गर्दीन असं त्याने म्हणलेलं आहे. तर अशी भीषण अवस्था वजिराची झाली आणि वजिराचं सैन्य मागे हटलं आणि स्वतः वजीर आणि 200 स्वार आणि 50 उंट एवढे मराठ्यांपुढे त्यांनी गुडघे टेकले. तर असा तो वजीर, पुढची कथा तशी बऱ्याच जणांना माहिती आहे की ज्याचं डोकं तो जमिनीवर घासत होता आणि त्याचं तोंड धुळीने माखलं होतं आणि तोंडातून कफ बाहेर पडत होता आणि तो आपल्या सैनिकांना शिव्या देऊन म्हणत होता की विलायत दूर आहे, तुम्ही कुठे निघालात. म्हणजे फारसीत तो म्हणतो की विलायत दूर است कुजा मी रवांत, म्हणजे कुठे निघालात. पण त्याचं कोणी ऐकलं नाही. लेकिन केई न मी शनूद. तर त्याचं ऐकणार कोण ना. तर त्याने शुजाउद्दौलाला निरोप पाठवला की माझा मुलगा शुजाउद्दौलाला तातडीची खबर सांगा की मी मरतोय, कुमक पाठवा. अशी शहावली खानाची अवस्था झालेली आहे. आणि तिथे मराठ्यांनी त्याच्या पराक्रमाने शहावली खानाला जवळजवळ हरवत आणला होता. पण नशिबाने शहावली खानाच्या त्याला अब्दालीने लगेच कुमक पाठवली आणि नवी कुमक आल्यानंतर हाच शहावली खान बलवान होऊन मराठ्यांवर त्याने पूर्ण त्वेषाने नंतर हल्ला केला. म्हणजे कसा हल्ला केला तर त्याला म्हणतोय, काशीराज म्हणतो की फी अल फॉर, म्हणजे अत्यंत त्वेषाने निकरीचा हल्ला शेवटी शहावली खानाने मराठ्यांवर चढवला. आणि याच वेळी या युद्धाचा सगळ्यात महत्वाचा एक क्षण आला, तो म्हणजे विश्वासराव पेशव्यांना एक गोळी लागली आणि विश्वासराव पडले. ही गोष्ट पाहून मग मराठी फौजेने दम सोडला आणि मराठी फौज हळूहळू रणांगणातून काढता पाय घ्यायला लागली. तर यावेळी मराठ्यांचा पराभव निश्चित बनला. मग भाऊसाहेबांनी कितीही अर्जवं केली, कोणाला परत फिरा म्हणून सांगितलं, तरीही लोक परत फिरेनात आणि ज्यांना लोक पळतात त्यांना थांबवायला पाठवलं तेच लोक पळत सुटले. आणि अशा रीतीनं मराठ्यांच्या हातातोंडाशी आलेला विजय हा निसटून फार दूर निघून गेला. आणि याच्यानंतर उरलं ते फक्त शेवटची चकमक आणि शेवटच्या हल्ला, आणि त्याची हकीकत मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याच्यानंतर जे काय घडलं ते पहिलं विश्वासराव पेशव्यांची जी हकीकत आहे ती तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. विश्वासराव पेशव्यांचं चित्रही तुम्हाला इथे दिसतंय. नानासाहेबांचे तरुण होते चिरंजीव, ते या युद्धास कामास आले आणि त्यांनाही राव असं म्हणलं जातं. म्हणजे थोरल्या बाजीरावांच्या मृत्यूनंतर हे दुसरे राव, तर यांनाही पत्रात राव असा उल्लेख आपल्याला दिसतो. तर यांचं जे शरीर होतं ते हत्तीवर भाऊंनी घातलं आणि नंतर बापू महादेव हिंगणे जे मराठ्यांचे वकील होते त्या हत्तीच्या अंबारीत बसले होते. तर हा हत्ती आणि त्यांचं जे शव होतं ते अफगाणांच्या गुलाम होते त्या अब्दालीचे, त्याचा खास सरदार, त्याच्या हातात ते सापडले आणि त्यांनी त्यांना कैद केलं. आणि हे स्वतः कैद झाल्यामुळे बापू हिंगणे वकील आणि विश्वासरावांचं जे शव होतं ते अफगाणांच्या हाती लागलं. तर अफगाण म्हणत होते की आम्ही असा रूपवान आणि माणूस हा कधीच पाहिला नाही. आणि त्यांचं जे शव होतं ते पाहून ते म्हणत होते की हे काही मेलेले नाही आहेत, हे झोपेतच आहेत असं दिसतंय. आणि यात आपण पेंढा भरूया आणि हे अफगाणिस्तानात आपण घेऊन जाऊया. तर यावेळी मग शुजाउद्दौलाने अब्दालीला विनंती केली की हिंदुस्थानात जे वैर असतं ते मेल्यानंतर वैर संपतं आणि जो कोणी शत्रूचं आपल्या हातात शव लागेल त्याला आपण त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे त्याचा अंतिम संस्कार करावेत. आणि हिंदुस्थानात अशीच रीत आहे आणि असंच जर आपण वागलो तरच आपला जो सन्मान आहे हा इथे कायम राहील, नाहीतर आपली नाचक्की होईल, असं शुजाने अर्ज केला. असाच अर्ज नजीब खानाने पण केला. आणि शेवटी 2 ते 3 दिवसाच्या घासाघासीनंतर हे शव शेवटी अब्दालीने काशीराजाच्या आणि अनुपगीर गोसावी म्हणून जे गोसावी होते शुजाच्या सैन्यात त्यांच्या हवाली केलं. आणि मग त्यांनी 2 सैन्याच्या मध्ये यमुना नदीकाठी चंदनाची चिता रचली आणि गंगाजलाने या शवाला स्नान घालून शेवटी त्याचं सार्थक केलं. पण या शवाचं वर्णनही काशीराजाने केलेलं आहे. आणि काशीराज म्हणतो की
बेसिकली हे जे होतं की काशीराजाच्या म्हणण्याप्रमाणे नाजूक गात्रे आणि नाजूक आणि रेखीव गात्रे असलेला हा विश्वासराव हा एक तरुण होता आणि त्याचे हात गुडघ्यापर्यंत आलेले होते, डोळे नितळ होते आणि मृत्यू होऊन सुद्धा ताज्या फुलांसारखा त्याच्या प्रेताचा रंग होता. तो काही मेलेल्या माणसासारखा वाटत नव्हता. असं वाटत होतं की तो झोपेतच आहे. आणि एक तलवारीची जखम अर्धा बोट खोल मानेच्या मागे आणि दोन्ही कानांच्या मागे आणि डाव्या भुवयाच्या वरती एक बाणाची जखम होती आणि एक बोट कातडं निघालं होतं, पण कुठेही कातडं निघून बाहेर आलेलं नव्हतं. ते शरीराला चिटकून होतं. रक्ताचा एक थेंबही त्यांच्या शरीरावर किंवा पोशाखावर नव्हता. असं वर्णन काशीराजाने केलेलं आहे विश्वासरावांच्या शवाचं. तर विश्वासरावांची ही गत झाली आणि भाऊसाहेबांची काय गत झाली ते कोणालाच कळलं नव्हतं. तर शुजाउद्दौला जो होता त्याला मोठी तळमळ लागून राहिली होती की भाऊसाहेबांचं काय झालं. तर भाऊसाहेबांचं काय झालं हे शोधण्यासाठी मग त्याने 100 भिस्ती बरोबर घेतले आणि रणांगणात प्रेत धूत होता. तर त्याला पुष्कळ प्रेत अशी रणभूमीवरती मिळाली आणि त्यांनी संताजी वाघ यांचं प्रेत ओळखून आणलं मागे आणि मला वाटतं त्यांना यशवंतराव पवार यांचंही प्रेत मिळालं, पण भाऊसाहेबांचं प्रेत काही मिळत नव्हतं. तर भाऊसाहेबांचं प्रेत हुडकण्यासाठी त्याने भरपूर प्रयत्न केले. त्यावेळी त्यांना एक माणूस सांगत आला की अ, अ, या ठिकाणाहून पाव कोस अंतरावर एक मैदान आहे आणि त्या मैदानात बरीच प्रेतं पडलेली आहेत आणि ती मराठ्यांच्या सरदारांची दिसतात. तर मग शुजाउद्दौला तिकडे गेला आणि तिकडे जाऊन त्याने मग ते प्रेत धुळून शोधण्याचा प्रयत्न केला. तर त्याला एक प्रेताखाली 4 मोती सापडले आणि त्याची किंमत 200, 200, 300 आणि 300 अशी 4 मोत्यांची किंमत दिलेली आहे. तर हे मोती सापडले म्हणजे हा कोणीतरी मोठा सरदार असणार असं त्याला वाटलं आणि हे प्रेत धुतल्यानंतर त्याला एक एक फलूस म्हणजे एक जुन्या काळी नाणं असायचं. त्या नाण्याच्या आकाराचा एक काळा डाग म्हणजे तीळ त्या प्रेतावर होता आणि कमरेवर एक कट्यारीची जखम होती आणि पायावरती निशाने मच्छ व पद्म दिदंत असं लिहिलेलं आहे. म्हणजे एक मासा आणि एक कमळ याचं एक टॅटू थोडक्यात काढलेला होता. तर या माणसाचं वय साधारण 35 वर्षाचं होतं. सी व पंच सालगी असं फारसीत म्हणलेलं आहे. आणि म्हणत होते की भाऊ हे 100 दंडवत घालायचे म्हणजे दंडवत व आफ्ताब म्हणजे सूर्यनमस्कार घालायचे असं होतं. तर त्याच्यामुळे त्यांच्या दर जाणू आणि दर कफ म्हणजे त्यांच्या मांड्यांवरती आणि गुडघ्यांवरती आणि हाताच्या तळव्यांवरती घट्टे पडलेले होते. त्यावरून भाऊंच्या नेहमी खिदमतीत जे हुजरे असायचे ते म्हणले हे भाऊंचंच प्रेत आहे, कारण या लक्षणांवरून त्यांनी त्याची ओळख पटवली होती. तर ते म्हणले मग हे प्रेत त्यांनी हत्तीवर लादून आपल्या छावणीत परत आणलं आणि हे हे करत असताना एक दुराणी स्वार दुरून बघत होता आणि तो हसला. तर काशीराज म्हणला की हा माणूस हसतोय याचा अर्थ याला या प्रेताबद्दल काहीतरी माहीत असावं. तर ही बातमी त्याने शुजाउद्दौल्याला सांगितली आणि शुजाउद्दौल्याने त्या दुराण्याला बोलवलं आणि म्हणलं की तुला अभय आहे, तू काही चूक केली असेल तर तुला माफ आहे, पण तू सांग या प्रेताचं नक्की काय हकीकत आहे. तर त्या दुराण्याने जी हकीकत सांगितली ती भाऊसाहेबांच्या अखेरीची हकीकत आहे आणि ती मी तुम्हाला आत्ता सांगतोय. तर तो दुराणी म्हणला की लढाईच्या वेळी मी याला पाहिलं होतं आणि हा एका मोठ्या घोड्यावरती स्वार होता आणि परी घोड्यावरती आणि दिलपाक घोड्यावरती विश्वासराव आणि भाऊंचे घोडे हे आपल्या कैफियतीत बखरीत त्याचं वर्णन आलेलं आहे. तर या रणमैदानात म्हणजे या प्रेताच्या मांडीखाली 2 घोडे ठार झाले आणि दुसऱ्या वेळी हा एक मादी घोड्यावर स्वार होता आणि ज्यावेळी हा मादी घोड्यावर स्वार होता त्यावेळी त्याला 2 जखमा झाल्या. एक जखम भाल्याची आणि एक जखम मांडीवर गोळीची अशा 2 जखमा झाल्या. तर तो या दुसऱ्या जखमेमुळे मांडीच्या जखमेमुळे गोळीच्या जखमेमुळे या मादी घोड्यावरून खाली आला. त्याला घोड्यावर स्वार होणं शक्य झालं नाही आणि याच वेळी त्याच्या सैन्याचा पराभव झाला. तर हा जवान शुद्धीवर होता. म्हणजे म्हणले फारसीमध्ये इन जवान हवाश तास्त म्हणजे शुद्धीवर होता आणि व आला ते जवाहेर आणि पोशाखे मुकल्लफ बर बदनदाश म्हणजे त्याच्यावरती किमती जवाहीर आणि पोशाख होता आणि हातात एक नेजा म्हणजे भाला होता.
तर याच्या जवाहरांच्या आशेने आम्ही याचा पाठलाग केला, कारण हा लढाईच्या मैदानातून हळूहळू बाहेर येत होता. तर आम्ही 4 स्वार त्यांचा जड जवाहरी लोटल्याच्या आशेने त्याच्याकडे येऊन उभे राहिलो आणि म्हणालो, की "मित्रा, तू कोण आहेस?" मित्रा शब्द थोडा अजब वाटेल, पण मूळ फारसीत तो आहे, की "अजीज, अजीज तू कई असते?" असं त्याने त्यांना विचारलेलं आहे. तर कदाचित त्यांची भाषा न कळल्यामुळे किंवा भाऊंची इच्छा नसल्यामुळे भाऊंनी त्याला काहीच उत्तर दिलेलं नाही. आणि पुढे हे विचारतात, की दुराणी सर म्हणतात, की "सरदारी या खुद भाऊ हसती?" म्हणजे तू सरदार आहेस का? किंवा तू स्वतः भाऊच आहेस का? नंतर ते सर म्हणतात, की "रास्त बगू के तोरा तरसे जान न ख्वाहत बुध, हर जा के बगुई बरसानम." म्हणजे तुझ्या प्राणांना भीती नाही, खरं बोल. तू म्हणशील त्या जागी आम्ही तुला घेऊन जाऊ, असं ते स्वार त्याला म्हणले. तर भाऊनी काहीही उत्तर दिलं नाही. म्हणजे हीच जवाब न दाद असं मूळ फारसी वाक्य आहे. तर एक स्वार नाराज झाला आणि त्याने आपल्या बाणाने त्यांना जखमी केलं. तर मग भाऊ काही असे सरळ ऐकणारे नव्हते. भाऊंनी आपल्या भाल्याने त्या बाण मारणाऱ्या स्वाराला जखमी केलं. मग निरुपाय होऊन या 4 लोकांनी भाऊंना ठार मारायचं ठरवलं. तर त्यांच्या विरुद्ध भाऊंनी लढा दिला आणि आपल्या भाल्याने 2-3 जणांना जखमी केलं. पण शेवटी 4 माणसांपुढे भाऊंचं काही चाललं नाही आणि भाऊंचं डोकं त्यांनी कापलं. तर ही भाऊंचं डोकं जे आहे ते दुसऱ्या स्वराकडे आहे असा हा स्वर म्हणला. पण शेवटी हे डोकं याच स्वराकडे मिळालं. तर थोडक्यात भाऊसाहेब मरण पावले हे सगळ्यांची या हकीकतीवरून खात्री झाली आणि भाऊसाहेबांचं जे धड होतं त्याच्यावरती खुणा या मराठ्यांच्या छावणीतून जे लोक कैद झाले होते त्यांनी तपासून पाहिल्या आणि अशा रीतीने भाऊ मरण पावले ही या लोकांची खात्री झाली. तर भाऊसाहेब आणि संताजी वाघांचं प्रेत ज्यांच्यावरती 40 जखमा होत्या, या 2 प्रेत हत्तीवर आणून त्यांच्यावरती अंतिम संस्कार करण्यात आले. आणि अशा प्रकारे हिंदू धर्माप्रमाणे त्यांच्यावरती संस्कार झाले आणि 20 नशेकची जे शहाचे खास गुलाम आणि मिलिटरी पोलीस होते, ते तिथे तैनात केलेले होते, की दुराणी स्वरांनी किंवा मुसलमानांनी यावेळी दंगा करू नये म्हणून. तर हे अंतिम संस्कार व्यवस्थितरित्या पार पडले आणि काशीराजांनी लिहिलेलं आहे, की हेमाये संदल ब गंगाजले घुसल दादा सुक्तम. म्हणजे त्याला चंदनाच्या चितेवर गंगेच्या उदकाने स्नान घालून त्याने तिथे त्याचे अंतिम संस्कार केलेले आहेत. तर अशा रीतीने भाऊंचाही अंत झाला आणि ॲटलिस्ट छावणीत जी लोक होती त्यांची खात्री झाली की भाऊंचा अंत लढाईतच झालेला आहे आणि भाऊ पुढे जिवंत नाहीयेत. तर मला तुम्हाला अजूनही काही अशाच हकीकती दाखवायच्या आहेत आणि असेच काही चित्र दाखवायची आहेत अशी इच्छाही असली तरी वेळ पुष्कळ झालेला आहे. त्यामुळे नाईलाजाने मला इथे थांबावं लागतंय. पण मला अशी आशा आहे की तुम्ही माझं इंग्रजी पुस्तक जरूर वाचाल आणि आगामी मी जे मराठी पुस्तक आणि भाषांतर करतोय अज्ञात फारसी साधनांचं, ते मराठीत येणारच आहे. त्यामुळे ते सविस्तर वाचकांना कधी ना कधी उपलब्ध होईल आणि मंडळातर्फे किंवा इतर व्यासपीठावरही मला अजून बाकीची चित्र दाखवण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही सगळ्यांनी इतकं मोठं व्याख्यान हे ऑनलाईन ऐकून घेतलं आणि ही चित्र मोठ्या उत्सुकतेने पाहिलीत आणि यूट्यूबवरही हे आपण उपलब्ध करून देऊ, तिथेही तुम्ही भरपूर संख्येने हे पाहता आहात, त्याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांचेही आभार. पानिपतच्या या महान यज्ञभूमीवर जे कोणी वीर योद्धे कामास आले त्यांच्यासाठी यज्ञी ज्यांनी देऊनी निजशिर, घडले पराक्रमाचे मंदिर, परिजयांच्या दहनभूमीवरती नाही चिरा नाही पणती, तेथे कर्माचे जोते. त्यांना विनम्र अभिवादन आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद.